आपले आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. प्रवास म्हटला की तयारी आलीच. 8 दिवसाच्या प्रवासाकरिता बाहेर पडावयाचे असेल तर आम्ही किती तयारी करतो. कपडे, बॅग, आरसा, औषध, एक ना अनेक या सगळ्या वस्तू सोबत घेतल्याची खात्री करतो. 8 दिवसाच्या प्रवासासाठी एवढी मोठी तयारी, मग आयुष्याच्या प्रवासाचे काय? त्यासाठी आम्ही काय तयारी केली आहे? अजून आमचा कितीतरी प्रवास बाकी आहे. शायर म्हणतो, अभी तो बाज की असली उडान बाकी है, अभी तो कई परिंदों का इम्तिहान बाकी है, अभी तो हमने सिर्फ पर्वतों को लांघा है और भी कहीं आसमान बाकी है. प्रवास म्हटला की माझ्या नजरेसमोर पाण्यावर तरंगणारे प्रचंड जहाज येते. जहाजाचे मला नेहमीच कुतूहल वाटते. जहाज मला सकारात्मकतेचे प्रतीक वाटते, कारण आजूबाजूला सर्वत्र पाणी पसरलेले असताना जहाज खंबीरपणे तरंगत असते. जहाजाला पाण्याची भीती वाटत नाही. आजूबाजूचे हे पाणी आपल्याला बुडवून टाकेल असेही जहाजाला वाटत नाही, कारण जहाजाचा विश्वास असतो की आजूबाजूचे हे पाणी मला बुडवण्यासाठी नसून तरंगते ठेवण्यासाठी आहे. या विश्वासाच्या बळावरच जहाज आपला प्रवास करू शकते. अथांग पसरलेला समुद्र, त्यात एकाकी जहाज, चोहोबाजूला अफाट पाणी. हे पाणी तोपर्यंत जहाजाला बुडवू शकत नाही जोपर्यंत जहाज त्या पाण्याला आपल्या आत शिरू देत नाही. भय आणि नकारात्मक विचार हे त्या पाण्यासारखे. भय आणि नकारात्मक विचार यांना जोपर्यंत आपण आपल्या मनात थारा देत नाही तोपर्यंत ते आपले काहीच बिघडवू शकत नाहीत. भय आणि नकारात्मक विचार यांना स्वतःचे घर नसते. ते आपल्या मनात भाडेकरूप्रमाणे राहतात आणि आपल्याच मनाला पोखरतात. त्यांना तुमच्या मनात घर करू देऊ नका, तरच आयुष्याचा प्रवास सुरळीत पार पडेल. जहाज किती प्रचंड असते, किती अवजड असते. जमिनीवर एवढे अवजड वाहन कधीच चालू शकले नसते, पण जहाज निसर्ग नियमांचा वापर करून पाण्यावर तरंगते आणि प्रवास निर्धोकपणे पार पाडते. जहाज आम्हाला सांगते, निसर्गाचे नियम जाणा. निसर्गाचे नियम जो जाणतो आणि अंमलात आणतो त्याला निश्चितच यश प्राप्त होते. आयुष्याच्या प्रवासाचे नियम जाणा, मग तुमचे जगणे एक उत्सव होईल. प्रचंड असणारे जहाज, कॅप्टन आपल्या केबिन मधून काही बटना दाबून चालवतो. एवढ्या मोठ्या जहाजाचे नियंत्रण छोट्या छोट्या काही बटनांनी होते. आयुष्याचा प्रवास नियंत्रित करणाऱ्या बटना कोणत्या, त्या ओळखा आणि प्रवासावर नियंत्रण प्राप्त करा. छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकलात तर मोठ्या गोष्टी आपोआपच नियंत्रणात येतात. अहंकार, भय, क्रोध, लालसा या तुमच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या भावनांवर नियंत्रण प्रस्थापित करा, म्हणजे आयुष्याचे जहाज भरकटणार नाही. काही जहाजांना शिडे असतात. वारा कोणत्याही दिशेला वाहत असला तरी खलाशी शिडाची दिशा बदलवून वाहत्या वाऱ्याचा वापर करून आपल्याला हव्या त्या दिशेला जहाज हाकतो. वारा त्याच्या जहाजाची दिशा निश्चित करत नाही. त्याच्या जहाजावरील शिडे कोणत्या कोनात लावली आहेत
यावरून जहाजाची दिशा निश्चित होते. जहाजाच्या शिडाचा कोन योग्य असावा लागतो आणि माणसाचा दृष्टिकोन योग्य असावा लागतो, म्हणजेच सकारात्मक असावा लागतो. तुमचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर विपरीत दिशेने वाहणारा वारा देखील तुम्हाला बळ देऊन जातो. सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना करा, संकटातून बळ प्राप्त करा. वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहाच्या दिशेने प्रवास करणे सोपे असते. विनासायास तुमचा प्रवास घडत असतो. पण वरवर सहज दिसणारा हा प्रवाह पुढे आपल्याला फार संकटात आणू शकतो. प्रवाहात एखाद्या ठिकाणी नायगाऱ्यासारखा धबधबा येतो आणि तुमचे जहाज प्रवाहासोबत वाहता वाहता धबधब्यात कोसळते. प्रवासावर स्वतःचे नियंत्रण हवे. प्रवाहासोबत वाहत जाऊ नका. प्रवाहासोबत तर निर्जीव ओंडकेही वाहत जातात. प्रवाहासोबत वाहत जाण्यात कसलेही कर्तृत्व नाही. प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करण्यासाठी धैर्य आणि ताकद लागते. प्रवाह पतित होऊ नका. गरज असेल तेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे धैर्य बाळगा. जहाज चालवणाऱ्याला सदैव सावध राहावे लागते. तरंगणारा एखादा हिमनग अख्खे जहाज उलटवून टाकू शकतो. हिमनगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा 1 भाग वर असतो आणि 9 भाग पाण्याखाली असतो. संकटे म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील हिमनग. त्यांना गंभीरतेने घ्या. त्यांचा वरवर दिसणारा भाग न बघता न दिसणारा भागही समजून घ्या. म्हणजे आयुष्याचे जहाज त्यावर आपटून फुटणार नाही. जहाजाच्या कप्तानाप्रमाणे सदैव दक्ष राहा. काही जहाजांवर मार्गात येणाऱ्या हिमखंडांना फोडण्याची यंत्रणा असते. पण म्हणून काही जहाजाचा कप्तान सर्व हिमखंड फोडत बसत नाही. शक्य असेल तेव्हा तो हिमखंडाला वळसा घालून प्रवास सुरू ठेवतो. प्रत्येक संकटाशी भिडण्याची गरज नाही. शक्य असेल तेथे वळसा घालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमची ऊर्जा अकारण खर्ची पडणार नाही. जगातला कोणताही रस्ता कायमस्वरूपी सरळ असत नाही. रस्ता नेहमी सरळच असला पाहिजे असा आग्रह असता तर जगात एकही रस्ता बनू शकला नसता. आवश्यक तेथे वळण घेण्याचे स्वातंत्र्य असतेच. प्रत्येक वेळी पर्वत तोडण्याची गरज नसते. दर वेळेला हिमखंडाशी लढण्याची गरज नसते. प्रवास सुरू राहील याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे असते. कोणतेही जहाज बंदरात अधिक सुरक्षित असते. पण बंदरात कायमस्वरूपी बांधले राहण्यासाठी जहाज निर्माण झालेले नसते. खुल्या समुद्रात जहाजाला अनेक धोके असतात. जहाजाला हे धोके पत्करावेच लागतात. त्याशिवाय जहाज आपला प्रवास पूर्ण करू शकत नाही. असुरक्षिततेचे भय टाकून घराबाहेर पडा. प्रवासाला लागा. तरच तुमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. शायराने म्हटले आहे, मुश्किलों की शाखाओं पर जो बना ले अपना आशियाना. मुश्किलों की शाखाओं पर जो बना ले अपना आशियाना. उन्हीं की है जिंदगी, उन्हीं का है यह जमाना. जे जहाज बराच काळ बंदरात पडून राहते त्याला गंज चढतो. काहीही न करणारे व्यक्तिमत्व असेच गंजून जाते. गंजून मरण्यापेक्षा झिजून मरणे कधीही श्रेयस्कर असते. गंजून संपू नका. झिजून मरा.
जीवनाचे सार्थक करा. शायर म्हणतो, राहों में खतरा है, राहों में खतरा भी है, तो ठहरता कौन है. मौत कल क्यों आज आ जाए, तो डरता कौन है. उनके सेना के मुकाबले हम अकेले हैं, मगर फैसला इस अदालत में होगा कि मरता कौन है. वादळ वाऱ्याने समुद्रात लाटा उठतात. जहाज हेलकावे खाऊ लागते. सामान्य प्रवासी घाबरून जातात. पण जहाजाचा कप्तान खंबीर असतो. तो खंबीर असतो म्हणूनच जहाजाचा प्रवास सुरू असतो. जहाजाचा कप्तान खंबीर असतो कारण जहाजाचे नियंत्रण त्याच्या हाती असते. इतर प्रवाशांप्रमाणे तो इतर कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसतो. त्याला स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यायचा असतो. सामान्य प्रवासी होऊ नका, जहाजाचे कप्तान व्हा. स्वतःच्या सोबतच इतरांच्याही जीवनाला दिशा प्राप्त करून द्या. स्वतः अर्थपूर्ण जगा आणि इतरांच्याही जगण्याला अर्थ प्राप्त करून द्या. राजेश खवले यांच्या आगामी पुस्तकातून.